दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण एक काल्पनिक गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस ती आपण ऐकली असेल की एक मुलाचं एका मुलीवर प्रेम जमतं आणि ती मुलगी काही त्या मुलाला पण सोडायला तयार नसते, मुलगा तिला सोडायला नसतो. पण त्या मुलीला ह्या मुलाची जी आई असते ती नको असते. तिचं असं म्हणणं असतं की आपलं लग्न झाल्यावर तुझी आई आपल्यासोबत नको. आणि ह्या मुलाचे वडील खूप लवकर मरण पावलेले असतात आणि ह्या आईने त्या मुलाला खूप कष्ट करून वाढवलं असतं, त्याला चांगली नोकरी दिलेली असते. आणि अशा वेळेस तो मुलगा थोडासा विचारात पडतो, पण ती मुलगी सांगते जर तुला माझ्याबरोबर लग्न करायचं तर तुझ्या आईला तू सोडलं पाहिजे. आणि तो खूप विचारात पडतो आणि नंतर तो तिला सोडायचा विचार करतो. पण नंतर ती मुलगी परत सांगते की कदाचित ह्याचं मन बदलेल, म्हणून ती सांगते की जर तुला माझ्याबरोबर लग्न करायचं असेल तर तुझ्या आईचं काळीज मला पाहिजे. आणि हा मुलगा त्यासाठी सुद्धा तयार होतो. त्या आईला मारून तो तिचं काळीज घेऊन त्या आपल्या प्रेयसीकडे घेऊन जातो आणि जात असताना त्याला रस्त्यामध्ये ठेच लागते. तो खाली पडतो आणि त्या काळजातून आईचा आवाज येतो की बाळा तुला लागलं तर नाही ना. आणि ही एक काल्पनिक गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आई मुलांवर प्रेम करते त्यापेक्षा अधिक परमेश्वर देव आमच्यावर प्रेम करतो. तो आमची काळजी घेतो. आणि की परमेश्वराचं वचन सांगते की कदाचित आईला आपल्या मुलाचा विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला निराशा येते, आपल्याला संघर्ष करावा लागतो. आपल्याला असं वाटतं की समाजाने, कुटुंबाने, मित्रपरिवाराने मला सोडून दिलेलं आहे. परंतु लक्षात ठेवा की देव तुम्हाला सोडणार नाही किंवा देव तुम्हाला सोडत नाही. परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवलं आहे. परमेश्वराच्या इतके जवळ आपण आहोत. परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही. जगाने जरी आम्हाला सोडलं तरी देव आम्हाला सोडत नाही. तो आमच्याबरोबर सतत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 49वा अध्याय आणि 15वा वचन. आयझाया चॅप्टर 49 अँड वर्स 15. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्हा बाळाचा विसर पडेल काय. कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.